जेव्हा आपला दिवस येणार तेव्हा सिलेक्शन तर नक्की होणार, मात्र आपण मध्येच प्रयत्न सोडले नाही पाहिजेत किंवा त्यातून आपण माघार नाही घेतली पाहिजे किंवा मग त्यातून पळवाट शोधली नाही पाहिजे. करोनामुळे 2020ची प्रिलिम्स पुढे पुढे होत गेली, तेव्हा माझी 1.5 मार्कांनी ती प्रिलिम्स गेली. त्यावेळी मला घरच्यांचा आणि खास करून मित्रांचा खूप जास्त आधार मिळाला. माझ्या घरचे मला असं कधीही म्हटले नाहीत की किती वर्ष लागत आहेत किंवा तू काय करतोय. त्यांनाही माझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि मीही तेवढाच त्यांचा विश्वास सार्थकी लावून अभ्यास करत होतो. जेवढा आपण इन डेप्थ जाऊ तेवढा अजून क्युरिओसिटी वाढत जाते आपली आणि त्याप्रमाणे मग आपल्याला अभ्यास करणं पण सोपं. कन्सिस्टंट एफर्ट्स दिल्याशिवाय कोणतीही स्पर्धा परीक्षा निघू शकत नाही. त्यात अवघड किंवा मला जमणारच नाही ॲक्ट कसे वाचायचे. सुरुवातीला थोडा ॲक्ट वाचताना लँग्वेज हार्ड आहे. काही वेळेस काय होतं, आपण 6-6 महिने नुसतं वाचतो, सिलेबस वाचतो, हे बुक वाचतो, नोट्स वाचतो, पण MCQ कडे लक्ष जातं. तर ते मग MCQ सोडवणं मस्ट आहे आणि एक्झामच्या आधी 2 महिने टेस्ट ह्या सगळ्या देणं. एका म्हणजे वेगवेगळे अप्रोच कळतात, वेगवेगळे डिफिकल्टीज असतात, वेगवेगळ्या लेवलच्या क्वेश्चन पेपरवर आपण टॅकल करतो. म्हणजे एक्झामच्या आधी 3 दिवस फक्त तेवढंच वाचायचं असं माझं आधीपासूनच प्लॅनिंग होतं. तेच मी टेस्ट सिरीजच्या वेळी अंमलात आणायचो. म्हणजे उद्या टेस्ट असेल तर आज एका दिवसात तेवढं वाचून म्हणजे पूर्ण जेवढ्या नोट्स आहेत तेवढ्या वाचून नोट द्यायचे. सगळ्यात मस्त वे आहे तो म्हणजे 3-4 मित्रांचा ग्रुप तयार करून एकमेकांचे इंटरव्ह्यू घेणे. तिथे आपण जेवढं फ्रीली बोलतो तेवढं आपण कुठेच बोलत नाही, त्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स येत जातो. सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच दिनांक 18 जानेवारी 2024 पासून सुरू होतंय इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे. अधिक माहितीसाठी 788 781 1411 किंवा 96 99 89 70 70 या क्रमांकावर संपर्क करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटीच्या या यूट्यूब चॅनलवर मी अक्षय जाधव, मी अधिकारी या भागामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. जसं की आपल्याला माहीत आहे की इन्फिनिटी अकॅडमीनं ही जी मालिका आहे मी अधिकारी या मालिकेमध्ये जे नव्याने सिलेक्ट झालेले असे उमेदवार आहेत किंवा जे रुजू झालेले आहेत शासकीय सेवेमध्ये, अशा उमेदवारांची आपण या भागामध्ये मुलाखत घेत असतो. याचा एकच उद्देश असा आहे की जे आत्ता विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत या विद्यार्थ्यांना एक योग्य दिशा मिळावी किंवा प्रेरणा मिळावी किंवा त्यांच्या मनातील जे प्रश्न असतील किंवा शंका असतील या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या सिरीजमधून मिळून जातील. तर त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्यासोबत ह्या मुलाखतीसाठी आलेले आहेत मिस्टर आकाश डोके, ज्यांचा आत्ताच महाराष्ट्र MPSC मार्फत जी काय ATPची एक्झाम झालेली आहे, तर या ATPच्या एक्झाममध्ये रँक 60 आलेला आहे, जनरल रँक जी आहे ती, आणि त्यांच्या कॅटेगरीमधून म्हणजेच OBC मधून त्यांचा रँक जो आहे रँक 10 आलेला आहे. तर आज आपण या भागामध्ये जाणून घेऊयात त्यांचा प्रवास. सर्वप्रथम मी अकॅडमीतर्फे यांचं स्वागत करतो. तर सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न असा असेल की या पूर्ण प्रवासाची सुरुवात तुमची नक्की कशी झाली? सुरुवात म्हणजे शासकीय सेवेत जायचं असं इंजिनिअरिंग झाल्यानंतरच मी ठरवलं होतं. तसं माझ्या घरी लहानपणापासूनच गव्हर्नमेंटचं एक वातावरण तयार झालं होतं. त्यातच माझा भाऊ 2018 या साली असिस्टंट टाउन प्लॅनर या पदावर नियुक्त झाला होता. त्यामुळे त्या पदाबद्दलची बऱ्यापैकी माहिती ही मला आधीपासूनच माहिती होती. तिथूनच मग जसं इंजिनिअरिंग 2019ला झालं, त्यानंतर 2 वर्ष कोरोनामुळे काय होऊ शकलं नाही. त्यानंतर मग जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट आली तेव्हा मी अभ्यास चालू केला. ओके, ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघितलं असेल की RTI खूप आधी आपल्याला मिळालेला होता. म्हणजे सर्वसाधारणपणे सप्टेंबर 2021 मध्येच आपल्याला RTI मिळाला होता आणि ऍड यायला थोडासा विलंब झाला. तर तुम्ही नक्की सुरुवात ऍड आल्यानंतर केली का त्याच्या आधीपासूनच तुम्ही सुरुवात केलेली होती? जेव्हा मागणी पत्र गेलं म्हणजे आय थिंक सप्टेंबर-ऑक्टोबर मध्येच गेलं होतं, त्याच्यानंतर मी लगेच तात्काळ अभ्यासाला सुरुवात केली. सगळ्यात पहिले ब्रांच चालू झाली होती इन्फिनिटीला FC रोडला, तिथेच मी क्लास लावून तेव्हापासूनच तयारी चालू केली. ओके, म्हणजे तुम्ही ऑफलाईन बॅच लावलेली होती का ऑनलाईन? ऑफलाईन. मग आता तुम्ही जर बघितलं असेल की तुमचं सिव्हिल बॅकग्राऊंड आहे, सिव्हिलचे आपले सब्जेक्ट बघितले तर थोडेसे वेगळे आहेत आणि ह्या एक्झामसाठी जो सिलेबस डिझाईन केलेला आहे हा बऱ्यापैकी पूर्णपणे वेगळा होता. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर फक्त एक व्हॅल्युएशन आपल्या सिव्हिलशी रिलेटेड एक सब्जेक्ट होता, पण इतर बाकीचे सब्जेक्ट जे आहेत ते खूप वेगळ्या पद्धतीचे होते. तर ह्याला तुम्ही कशा पद्धतीने सामोरे गेलं? आता असिस्टंट टाउन प्लॅनरची सिलेबस जर आपण बघितला तर हा पूर्णतः सिव्हिलपेक्षा वेगळा आहे. तिथे म्हणजे आपल्याला लॉज कसे वाचायचे, ॲक्ट कसे वाचायचे, त्याच्यानंतर UDCPR म्हणून एक नियमावली आहे, नियमावलीचा अभ्यास कसा करायचा, हे सर्व
म्हणजे जे आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये झालेलं नाही आहे असं सगळं या परीक्षेला आहे. पण दुसरीकडे हा सिलेबस खूपच रिअलिस्टिक आहे. म्हणजे आपल्या जर रोजच्या जीवनातलं आपण बघितलं तर बिल्डिंग हाईट किती पाहिजे, घर बांधताना साईड मार्जिन किती, डिस्टन्स किती, कुठून काय सोडलं पाहिजे, हे सगळं आपण जनरल ऐकतो. हे सगळं अभ्यास करताना शिकायला मिळतं. त्यामुळे खूपच इंटरेस्टिंग असं सिलेबस आहे असिस्टंट टाउन प्लॅनरचा. जरी तो इंजिनिअरिंगपेक्षा वेगळा वाटत असला तरी त्यात अवघड किंवा मला जमणारच नाही, ॲक्ट कसे वाचायचे, सुरुवातीला थोडा ॲक्ट वाचताना लँग्वेज हार्ड आहे. पण जर योग्य गायडन्स आणि योग्य क्लास लावून जर अभ्यासाला सुरुवात केली, हळूहळू आपल्याला ते ॲक्ट समजायला खूप मदत होते. त्यामुळे एकंदरीत खूपच असा वेल एक्झाम ओरिएंटेड आणि प्रॅक्टिकल अप्रोच असलेला सिलेबस आहे आणि तसाच तेवढाच इंटरेस्टिंग आहे. अभ्यास करताना खूप मजा येते. जेवढं आपण इन डेप्थ जाऊ तेवढं अजून क्युरियोसिटी वाढत जाते आपली आणि त्याप्रमाणे मग आपल्याला अभ्यास करणं पण सोपं आहे. ओके, म्हणजे आत्ताचा जो पॅटर्न आहे ATPचा असेल किंवा ज्या इतर एक्झाम आता येणार आहेत, जसे की IBPS कंडक्ट करतं किंवा TCS कंडक्ट करतं, तर आता काय झालेलं आहे की ज्या एक्झाम आहेत त्या प्रत्येक एक्झामचा एक वेगळा अभ्यासक्रम ठेवलेला आहे. थोड्या प्रमाणात सब्जेक्ट्स काही एक्झामसाठी पर्टिक्युलरली ऍड केलेले आहेत. जसे की TPA ची एक्झाम असेल तर तिथेही काही सब्जेक्ट्स ऍड केले होते. तर विद्यार्थी मित्रांनी याकडे पॉझिटिव्हली बघून सगळ्यात पहिल्यांदा सिलेबस समजून घेणं हे गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं आणि त्या सिलेबसलाच स्टिक राहून पूर्ण अभ्यासाची तयारी जर केली तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढू शकतात. आता ह्या पूर्ण तुमच्या प्रवासामध्ये घरच्यांचा तुम्हाला कसा सपोर्ट होता? खूप. माझ्या घरच्यांचा म्हणजे मला पहिल्यापासूनच खूप जास्त सपोर्ट होता. मी 2019 साली सिव्हिलची डिग्री उत्तीर्ण झाल्यावर पहिले आपली PWD इरिगेशन म्हणजे टेक्निकल MPSC देत होतो. पहिल्याच प्रयत्नात मी प्रिलिम्स उत्तीर्ण झालो होतो. मेन्सपर्यंत गेलो पण सिलेक्शन झालं नाही. त्यानंतर मग करोनामुळे 2020ची प्रिलिम्स पुढे होत गेली. तेव्हा माझी 1.5 मार्कांनी ती प्रिलिम्स गेली. त्यावेळी मला घरच्यांचा आणि खास करून मित्रांचा खूप जास्त आधार मिळाला. माझ्या घरचे मला असे कधीही म्हटले नाहीत की किती वर्ष लागत आहेत किंवा तू काय करतोय. त्यांनाही माझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि मीही तेवढाच त्यांचा विश्वास सार्थकी लावून अभ्यास करत होतो. त्यामुळे मी लकी आहे म्हणेन या बाबतीत की मला घरून काहीच प्रेशर नव्हतं की कधी होईल काय होईल. माझ्या घरचे अतिशय माझ्यावर विश्वास होता त्यांचा. त्यांचं होतं की तू फक्त कुठली तरी एक चांगली नोकरी मिळव, यांचाच तेवढा उद्देश होता. त्यामुळे त्या बाबतीत मी स्वतःला लकी समजतो. तसंच घरच्यांसोबत मित्रांचा सपोर्ट असणंही अशा वेळेस खूप महत्त्वाचं आहे. आता मला चांगले मित्र होते त्यामुळे ते आम्ही फेजमधून लवकर बाहेर येऊन लगेच असिस्टंट टाउन प्लॅनरचा पदाचा अभ्यास करू शकलो. नाहीतर मग अशा वेळी काय होतं, तिथेच आपण रेंगाळून राहतो. मग 1 वर्ष जातं, 1.5 वर्ष जातं. पेक्षा पटकन त्यातून बाहेर येऊन जी नवीन अपॉर्च्युनिटी आहे त्याकडे मी एक सकारात्मकतेने बघून माझा मी 100% दिला. सरांनी खूप चांगली गोष्ट सांगितलेली इथं. घरच्यांचा तर सपोर्ट बऱ्यापैकी सगळ्याच विद्यार्थ्यांना असतोच, पण त्यासोबतच घरच्यांसोबतच आपलं जे फ्रेंड सर्कल आहे हे फ्रेंड सर्कल पण तितकंच महत्त्वाचं असतं. आपण अभ्यास करत असताना आपण कोणत्या ग्रुपमध्ये आहोत, आपले फ्रेंड्स काय करत आहेत आणि ह्या सगळ्यांचा आपल्याला पॉझिटिव्हली कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल हे खूप महत्त्वाचं असतं. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही याच्याही आधी काही एक्झाम दिल्या, त्यामध्ये काही ठिकाणी तुम्हाला अपयश सुद्धा आलं. तर आपले बरेच विद्यार्थी मित्र असे आहेत की बरेच वर्ष झाले आता एक्झाम देत आहेत. काही जणांचे किती मार्क्सनी म्हणजे प्री काही मार्क्सनं जाते, मेन्स काही मार्कांनी जाते किंवा अगदी इंटरव्ह्यूला सुद्धा जाऊन आलेले आहेत पण थोड्या मार्कांनी हे अपयश आलेलं आहे. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? कसं आहे, शेवटी हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्यामुळे काय सगळेच मुलं पास होणार नाहीत. त्यामुळे या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी होईल, ते नाही झालं तर त्याच्या पुढच्या वर्षी होईल. जेव्हा आपला दिवस येणार तेव्हा सिलेक्शन तर नक्की होणार. मात्र आपण मध्येच प्रयत्न सोडले नाही पाहिजेत किंवा त्यातून आपण माघार नाही घेतली पाहिजे किंवा मग त्यातून पळवाट शोधली नाही पाहिजे. कन्सिस्टंट एफर्ट्स दिल्याशिवाय कोणतीही स्पर्धा परीक्षा निघू शकत नाही. आणि आज कॉम्पिटिशन तर आपल्याला अंदाज आहेच, ATPच्या कट ऑफवरून ते लक्षात आलंच असेल. ATP घ्या किंवा कोणतीही एक्झाम घ्या, सध्या कॉम्पिटिशन खूप नेक्स्ट लेवलला आहे. त्यामुळे आपल्याला जर त्या लेवलपर्यंत तयारी करायची असेल तर कन्सिस्टन्सी पाहिजे. एखादं फेल्युअर आलं, थोडं वाईट वाटतं, मग त्यातून बाहेर पडण्यासाठी जे काय मार्ग आहेत ते पटकन बाहेर पडलं पाहिजे. 2 दिवस, 1 आठवडा, 15 दिवस घ्या, पण जास्त त्यात रेंगाळून न राहता माझं नाही झालं, माझा मित्र असंही होतं खूप वेळा की यावेळेस मित्राचं होऊन जातं पण आपलं नाही होत, मग आपल्याला 2 वर्ष वाट बघावी लागते. पण ते प्रत्येकाच्या आयुष्यात ही फेज येतेच. त्यामुळं त्याचं आणि याचं काही नाही आहे. तुम्ही फक्त कन्सिस्टंट एफर्ट द्या, स्वतःशी प्रामाणिक राहा. जेवढा आपल्याला एक्झाम ओरिएंटेड आणि सिलेबस ओरिएंटेड अभ्यास ठेवा. खूप वेळा आपण भरकटतो, असंही होतं. सिलेबसमध्ये एकच असतं, कोणी काहीतरी सांगतं, आपण वेगळंच करतो.
असं काही न करता जर एक्झाम ओरिएंटेड, सिलेबस ओरिएंटेड आणि कंटिन्यू एफर्ट्स दिले तर कोणतीही परीक्षा क्रॅक होण्यास काही हरकत नाही. ATP त्याला अपवाद नाही. ओके. आता या पूर्ण लॉंग प्रोसेसमध्ये म्हणजे तुमची 2019ला ग्रॅज्युएशन झालं आणि आता 2023 मध्ये जवळपास तुम्हाला सिलेक्शन मिळत आहे आणि काही दिवसातच तुमचं पोस्टिंग सुद्धा येईल. तर यामध्ये मग तुम्हाला असं कधी वाटलं का की खूप वेळ जात आहे किंवा मी या फील्डमध्ये उगाचच आलो, किंवा जेव्हा असं वाटत होतं तेव्हा तुम्ही काय करत होतात नेमकं? हो, सगळ्यात ATPच्या परीक्षेबद्दल काय झालं तर मागणीपत्र सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये आलं. तेव्हापासूनच क्लास करून आधी सगळे म्हणत होते 3-4 महिन्यात एक्झाम होईल, म्हणून सगळ्यांना वाटत होतं फेब्रुवारीमध्ये होईल. मग त्या दृष्टीने अभ्यास तर तेव्हाच बऱ्यापैकी ऑलमोस्ट 4 महिन्यात कव्हर केला होता. पण तोपर्यंत ॲडही आली नाही. फेब्रुवारी महिना आला, एंडला कुठेतरी ॲड आली, जैन एंड का फेब एंडला ॲड आली. तर त्यावेळी मला वाटायचं की कसं होतं, आणि ATPचा अभ्यास हा म्हणजे तो जो सिलेबस आहे तो एकाच परीक्षेसाठी होता. असंही नाही की तुम्ही त्या परीक्षेवर 2-3 एक्झाम देताय आणि मग कुठेतरी होईल, असं नाही. जे काय असेल ते ही एक्झाम, एवढंच होतं. त्याच्यामुळे ते थोडंसं मला कधी कधी बॅक ऑफ द माइंड जाणवायचं की आपण 1-1.5 वर्ष याच एक्झामला देतोय, जर इन केस नाही झालं तर मग खूप म्हणजे काय ऑप्शन राहणार नाही ना, परत सुरुवातीपासून करा, परत बेसिकपासून तयारी करा. त्यामुळे असं थोडं होतं. पण त्यावेळी मग मी स्वतःला समजवायचा प्रयत्न केला की जरी मी दुसऱ्या एक्झामचा अभ्यास केला तरी काही 2 महिन्यात ती एक्झाम क्रॅक होऊ शकत नाही. मी 2 महिने याचं करणार, 2 महिने त्याचं करणार, परत ती आली की त्याचं करणार. त्यापेक्षा मग मी माझ्या भावाशी बोललो, जो की ऑलरेडी कार्यरत आहे. तसंच इतर राज्यसेवा करणाऱ्या मुलांशी बोललो, त्यांना जास्त अनुभव असतात. तेही म्हटले की एका एक्झामला जर स्टिक राहशील तर जास्तच फायदा होईल. अशा वेळी मग मी ATPला स्टिक राहिलो. पूर्ण 1-1.5 वर्ष मी दुसरं कशालाच हात नाही लावला, फक्त ATP केलं आणि मग यश हे नक्की मिळतच. एका वेळी माझं हेच सांगणं राहिलं विद्यार्थ्यांना की एका वेळी एक एक्झाम टार्गेट करा. सिलेबस सेम असेल तर ठीक आहे, तुम्ही 80% सेम असेल, 20% थोडं नॉन टेक बदलून करू शकता. पण अगदीच ह्याचा वेगळा, आता समजा ATP आणि MES दोघांची जर सायमल्टेनियस डेट आली तर सायमल्टेनियस अभ्यास करणं शक्य नाही. अशा वेळी तुम्हाला काहीतरी कठीण निर्णय घ्यावा लागेल. जसं की मी आता मेन्सला पात्र झालो होतो 21ला, पण मी मेन्सला गेलोच नाही, कारण ATP आपली नोव्हेंबरमध्ये होती आणि मेन्स ऑक्टोबरला होती. त्यावेळी मला खूप वाटलं की म्हणजे ज्या दिवशी जायचं होतं पेपरला, सकाळी असं वाटत होतं की आपण एक चान्स सोडतोय की काय, परत हा चान्स येईल की नाही. पण आता ठीक आहे, असं काही वाटत नाही. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला एक हार्ड डिसिजन घ्यावा लागेल आणि आपलं माइंड क्लिअर हवं की मला हेच करायचंय, मला हीच पोस्ट पाहिजे, मग ते करणं इझी जातं. ओके. सरांच्या बोलण्यातून 2 महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपल्याला प्रेशर येतं किंवा असं वाटतं की आपण या उगाचच फील्डमध्ये आलो, तर यावर वेळ वाया न घालवता आपले जे बंधू असतील किंवा आपले जे मार्गदर्शक असतील यांच्यासोबत बोलून त्याच्यावरचे जे सोल्युशन आहे हे लवकरात लवकर सोल्युशन घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि दुसरा मुद्दा असा की तुम्ही ज्या एक्झामला फोकस करत आहात, तुम्ही ज्या ड्रीम जॉबबद्दल विचार करत आहात, त्याच एक्झामवर तुम्हाला स्टिक राहावं लागेल, त्याच्याच सिलेबस सोबत तुम्हाला स्टिक राहावं लागेल, जेव्हा 2 एक्झाममध्ये खूप मोठा सिलेबसमध्ये डिफरन्स असेल तर. हे 2 महत्त्वाचे पॉईंट जे आहेत ते सरांनी इथं सांगितलेले आहेत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमचं प्लॅनिंग कसं होतं दिवसभराचं? हो, आता तुम्ही म्हणताल, पण मी असं एक म्हणजे आपण टिपिकल MPSCचा विद्यार्थी म्हणतो, सकाळी 8 ते रात्री 8 लायब्ररी वगैरे, तर मी तसं केलं नव्हतं. म्हणजे त्यांना काय माझा ऑफेन्स नाही, पण माझी एक वेगळी स्ट्रॅटेजी होती. मी सकाळी 8ला जायचो, 8 ते 10:30-11 पर्यंत पहिला सेशन. खूप सकाळचा सेशन सगळ्यात महत्त्वाचा होता. जे काही नवीन टॉपिक आहेत किंवा जे काही नवीन करायचं आहे ते मी सकाळीच करून घ्यायचो. 10:30-11ला एक छोटासा 15-20 मिनिटाचा ब्रेक घेऊन 11 ते 1 मी परत दुसरा सेशन व्हायचा. मग 1 ते 4 मी जेवण करून रूमवर जाऊन झोपायचो, कारण की ते 1 तासाची झोपमुळे संध्याकाळचा जो 2-2.5 तास अभ्यास आहे तो खूप इफेक्टिव्हली व्हायचा. तुम्ही जर कंटिन्यू सकाळी 8 ते संध्याकाळी 8 लायब्ररीमध्ये बसाल, तुमची इफिशियन्सी पहिले 3-3.5 तास राहते. पण त्यानंतर ते आपण उगेच बसायचं म्हणून बसतो, वाचत राहतो, पण ते कितपत आपल्याला ज्ञात होतं हे कळत नाही आपल्याला. त्यामुळे मी झोपून वगैरे परत 4 ते 7-7:30 पर्यंत करायचो आणि परत मित्रांमध्ये जाऊन चिल करायचो. असं काही म्हणजे खूप बर्डन घेऊन अभ्यास केलाय असं काही नव्हतं. ATPला एक होतं की वेळ खूप मिळाला होता, सगळ्याच एक्झामला तो मिळेल असं नाही, पण तो एक फायदा होता. त्यामुळे मी दिवसातले 7 ते 8 तास स्ट्रिक्ट अभ्यास एवढं म्हणजे ठरलेलं होतं. त्या वेळात मोबाईल नाही किंवा इतर काही नाही. अभ्यास म्हणजे मी लायब्ररीतच जायचो, मी त्याला काही अपवाद नाही. पण त्यावेळेस अभ्यास आहे की अभ्यास. इतर वेळी तुम्ही मूवी बघू शकता, सॅटर्डे संडे ट्रेकिंगला जाऊ शकता, फिरायला जाऊ शकता,
त्यांनी काही फरक पडणार नाही. पण तुमचं जे वीकली प्लॅन आहे 8 दिवसाचं ते तुम्ही स्ट्रिक्ट फॉलो केलं पाहिजे आणि 7 ते 8 तास जरी रेग्युलर स्टडी केला इफेक्टिव्हली आणि रेग्युलर तर इनफ आहे. म्हणजे अभ्यास किती गेला यापेक्षा अभ्यास कसा गेला याला खूप महत्व आहे. आता तुम्ही यामध्ये जेव्हा सिलेबस कडे बघता त्यामध्ये टेक्निकलचा पण पार्ट असतो आणि नॉन टेक्निकलचा पण पार्ट असतो. ॲज अ इंजिनिअरिंग स्टुडंट्स तुम्ही नॉन टेक्निकलला कशा पद्धतीने फोकस केलं होतं? हो, आता ATPचं जर नॉन टेक्निकल म्हणाल तर ATPत एक चांगलं होतं की 90% हा टेक्निकलच सिलेबस होता आणि नॉन टेक्निकलमध्ये काय होतं तर RTI RTS ॲक्ट होते, ते पण बऱ्यापैकी टेक्निकलमध्ये मोडल्यासारखे आहेत. राहिला विषय करंट इव्हेंट्सचा तर त्याच्यासाठी न्यूजपेपर वाचायचा रोज आणि जे आपलं अभिनव मी वापरलं पर्सनली. पण कोणतंही एक जर मासिक तुम्ही वापरलं प्रकाशक कोणत्याही प्रकाशकाचं तर ते इनफ आहे. पण रोज न्यूजपेपर मात्र वाचला पाहिजे, त्यामुळे आपण अप टू डेट राहतो आणि ते मासिक वाचताना आपल्याला ते लिंक लागते की आपण काय वाचतोय आणि काय. डायरेक्ट जर मासिक वाचत पाठ करत गेलं तर तेवढं म्हणजे लक्षात राहत नाही, सगळ्या गोष्टी लक्षात नाही राहू शकत. तेच तुम्ही रोजच्या वापरात न्यूजपेपर ठेवला आणि तिकडे थोडंसं मासिक वाचलं 2-3 वेळा एक्झामच्या आधी तर करंट इव्हेंट हा टॉपिक मस्तपैकी कव्हर होईल. ATPमध्ये जास्त नॉन टेक नसल्यामुळं तो एक फायदा आहे असं वाटतं. बरोबर, ठीक आहे. मग आता या पूर्ण केसमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जे काय कंटेंट आहे हा कंटेंट नीट कन्सेप्ट क्लिअर करून घ्यावे लागतील. त्यानंतर रिव्हिजन असेल आणि नंतर MCQ प्रॅक्टिस किंवा टेस्ट असेल. तर ह्याला विद्यार्थी मित्रांनी कशा पद्धतीनं टाइमचं मॅनेजमेंट केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी? हो, ATP ही एक्झाम अभ्यासापेक्षा तुम्ही त्या 1 तासात काय करता याच्यावर जास्त रिलेटेड आहे, कारण 100 प्रश्न आहेत आणि 1च तास आहे. अभ्यासाची लेवल ही प्रत्येक विद्यार्थ्याची जवळपास सेमच राहते प्लस मायनस. तर त्या 1 तासात तुम्ही काय करता त्याच्यावर तुमचा रिझल्ट डिपेंड आहे. त्यासाठी तुम्हाला एकच आहे की भरपूर MCQ आणि मिळेल तेवढ्या टेस्ट सिरीज सोडवणं. तर मी पर्सनली कोणतीही टेस्ट सिरीज सोडलेली नव्हती, कुठल्याही क्लासची असू दे, कुठल्याही विद्यार्थ्यांनी काढलेले असू दे, शिक्षकांनी काढलेले असू दे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन असू दे, सगळ्या टेस्ट मी दिल्या होत्या. त्यानंतर रोज MCQचं आपलं इन्फिनिटीचं बुक होतं ते आहे, बाकीच्या पब्लिकेशनचं एक बुक होतं ATPसाठी ते आहे, ते वापरून मी MCQ रोज सोडवायचो. आणि टेस्ट सिरीजला मात्र काही ऑनलाईन ऑफलाईन जशा मिळतील तशा टेस्ट द्यायच्या. जेवढा जास्त आपण प्रॅक्टिस करू तेवढ्या एक्झाममध्ये चुका कमी होतात. आता मी एवढी प्रॅक्टिस करून सुद्धा थोड्याफार चुका झाल्याच नाही असं नाही, 2-3 एकदम सिली मिस्टेक झाल्या, त्या मिनिमाइज होतात. होणार नाही असं नाही, शेवटी 1च तास आहे, आपणही माणूस आहोत. कुठेही कोणताही टॉपर जरी घेतला तरी 1-2 सिली मिस्टेक होतातच. त्यामुळं त्या मिनिमाइज कसे करता येईल याच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आणि त्यासाठी एकच आहे की प्रॅक्टिस. आपली शेवटी एक्झाम ही MCQ बेस आहे. आपल्या एक्झाम कशी आहे याच्याकडे आपण सुरुवातीपासून लक्ष दिलं पाहिजे. काही वेळेस काय होतं, आपण 6-6 महिने नुसतं वाचतो, सिलेबस वाचतो, हे बुक वाचतो, नोट्स वाचतो, पण MCQ कडे लक्ष जातं. तर ते मग MCQ सोडवणं मस्ट आहे. आणि एक्झामच्या आधी 2 महिने टेस्ट ह्या सगळ्या देणं, एका म्हणजे वेगवेगळे अप्रोच करतात, वेगवेगळे डिफिकल्टीज असतात, वेगवेगळ्या लेवलच्या क्वेश्चन पेपर आपण टॅकल करतो. त्यामुळे काय होतं, जर परीक्षेत कितीही अवघड क्वेश्चन पेपर दिसलं तरी आपल्याला एक थॉट क्लिअर असतो आपला की मला या पद्धतीने टॅकल करायचं. इझी आला तर कसं पटपट करावं हे तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय कळणार नाही. असं मी इथून सांगितलं तरी ते जोपर्यंत तुम्ही आत्मसात करत नाही, तेवढी प्रॅक्टिस करत नाही, तर तुम्हाला कळणार नाही. ओके, आता या सगळ्या टेस्ट सिरीजच्या शेड्यूलमध्ये एखादी टेस्ट झाली तुमची, विद्यार्थी मित्र तर टेस्ट देतात, खूप सारे क्लासेस असतील किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म थ्रू हे टेस्ट तर अटेम्प्ट करतात, पण एखादी टेस्ट झाल्यानंतर त्याचं तुम्ही अनालिसिस करत होता का? हो, माझी एक सेपरेट वही होती ज्यात मी फक्त टेस्ट सिरीजचे माझ्या चुका आणि त्याच्यावर मी काय म्हणजे माझं ते का चुकलंय, कन्सेप्ट क्लिअर नव्हती का मी असंच रॅन्डम गेस घ्यायचा होता म्हणून केलं होतं का, माझी रिव्हिजन कमी पडली, मला व्हॅल्यू आठवत नव्हती का. तर माझी एक बुक होती, जवळजवळ एक 20 टेस्ट पेपरचं त्यात मी विश्लेषण करून ठेवलं होतं की माझं नक्की कुठं चुकतंय, काय चुकतंय. असं करत 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 शेवटपर्यंत मी त्या एका पॉईंटला आलो होतो ॲक्युरसीला की जे माझं आता म्हणजे या ज्या चुका आहेत त्या होत नव्हत्या. दर टेस्टला नवीन चुका व्हायच्या, नाही असं नाही, पहिल्या टेस्टला झाली ती दुसऱ्याला नव्हती होत, दुसऱ्याची मग तिसऱ्याला, असं कॅरी फॉरवर्ड होत गेलं. पण शेवटी एवढं सगळी प्रॅक्टिस झाल्यावर मग एक मला अंदाज आला की आपलं कुठं नक्की आपण लॅक होतोय. पहिले तर टाइम कमी पडत होता, तिथं थोडा स्पीड वाढवायचा, मग सिली मिस्टेक का होत आहेत, मग कुठला आपला अभ्यासाचा पॉईंट वीक आहे का, व्हॅल्युएशन वीक आहे का, MRTP वीक आहे का, UDCPR वीक आहे, असं प्रत्येक ॲनालिसिस मी केलं होतं. आणि मी टेबल केला होता एक
म्हणजे RTI समजा असेल तर RTIवर, RTS वर, MRTPवर, UDCPवर असं, म्हणजे किती क्वेश्चन आले, माझे किती राईट आले, रॉंग आले, आणि रॉंग झाले ते का झाले. नुसते बऱ्याच वेळा काय होतं, रॉंग झाले म्हणून आपण सोडून देतो, पण ते का झाले, जर एखादं नवीन असेल तर तिथं नोट डाऊन करून ठेवायचं. म्हणजे नवीन पॉईंट असेल जो आपल्या नोटबुकमध्ये किंवा नोट्समध्ये नसेल तर तोच तेवढा नोट डाऊन करून एक्झामच्या वेळेस इतर नोटसोबत फक्त तेवढा एक नजर मारली की ते कव्हर होतं सगळं. म्हणजे टेस्ट सिरीजचा एक खूप मोठा असा सिंहाचा वाटा आहे सिलेक्शन मध्ये. तुमच्या टेस्ट सिरीज फक्त अटेम्प्ट न करता, जसं सरांनी सांगितलं की एखादी टेस्ट झाली की ते माझं नक्की का चुकलं आणि ते चुकण्यामागचं कारण काय होतील आणि त्या चुका कशा अवॉइड करता येतील ह्याची तयारी तुम्हाला करावी लागेल, ह्याचं अनालिसिस तुम्हाला करावं लागेल. आता नेक्स्ट आपला मुद्दा असा आहे की आता तुम्ही बघितलं असेल, स्वतःही तुम्ही टेलिग्रामवर किंवा न्यूजमध्ये बघितलं असेल की बऱ्याचशे GR निघालेले आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे. टाउन प्लॅनिंग असेल, PWD असेल, WRD असेल, आणि GR खूप निघालेले आहेत आणि विद्यार्थी मित्र प्रतीक्षेत आहेत एखाद्या ऍडच्या. तर म्हणजे ऍडची वाट बघावी मुलांनी का एखाद्या एक्झामचं आपल्याला ज्या ड्रीम जॉब हवा आहे तर त्या एक्झामचं पूर्ण अनालिसिस करून फक्त अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे, काय वाटतं आपल्याला? आता याच्यामध्ये 2 विद्यार्थ्यांचे प्रकार पडतील. एक जे फ्रेशर आहेत ते, आणि ज्यांना 2-3 वर्ष तयारी करून ते येत आहेत ते. म्हणजे फ्रेशर आहेत त्यांच्याकडे वेळ आहे, त्यांनी एखादा ड्रीम जॉब काही ठरवला असेल तर ते एखाद ऍड ही आज नाही तर पुढच्या वर्षी, नाही तर 6 महिन्यांनी येणारच असते. एकदा जर कन्फर्मेशन तुम्ही केलं RTI मार्फत किंवा इतर सोर्सेस मार्फत तर ऍड ही नक्कीच येते. थोडाफार उशीर होऊ शकतो किंवा लवकर येऊ शकते, पण ती येतेच. म्हणजे फ्रेशर आहेत त्यांनी ड्रीम जॉबसाठी ट्राय केलं तर पहिल्यापासूनच चांगलं आहे. पण ज्यांना ऑलरेडी 3-4 वर्ष झालेली आहेत, त्यांना एक सॅच्युरेशन आलेलं आहे अभ्यास करून, आता कोणती तरी पोस्ट पाहिजे, घरच्यांचं प्रेशर आहे, इतर सगळे मुद्दे आहेत, तर अशा मुलांनी जो आपला 3-4 वर्षात आपण कशाचा अभ्यास केलाय, त्याच्या रिलेटेड कोणत्या एक्झाम आहेत याचं बघितलं पाहिजे. म्हणजे समजा टेक्निकलचा केला असेल तर आता MES आहे, BMC आहे, PWD JEE आहे, अशा बाकीच्या एक्झाम आहेत टेक्निकल अभ्यासात, तर त्या टार्गेट कराव्यात. म्हणजे त्यांचा जो 3 वर्षाचा अभ्यास आहे त्याचाही यूज होईल आणि त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस हाय राहतील, कारण की त्यांनी ऑलरेडी आधीपासून तयार केलेले आहे. पण जर फ्रेशर असेल, त्याला वेळ असेल, तर त्यांनी नक्कीच आपले ड्रीम जॉबसाठी एक एम ठेवून काम केलं तर चांगलं होईल. ओके, म्हणजे 2 विद्यार्थी तुम्ही कुठल्या प्रकारात मोडताय त्या पद्धतीने तुम्ही तो डिसिजन घेणं या केसमध्ये खूप महत्वाचं असेल. आणखी एक महत्वाची गोष्ट असे आहे की अभ्यास करत असताना तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवल्या होत्या का? हो. कशा पद्धतीच्या ह्या नोट्स असायच्या किंवा तुम्ही या नोट्स बनवताना काय काळजी घेत होता? माझ्या नोट्स या खूपच म्हणजे मी वेगवेगळे पेन वापरून आणि ब्लँक पेजवर बनवल्या होत्या. आता मी आणि मित्र आम्ही डिस्कस करायला कॅफेमध्ये वगैरे बसायचो, तर इतर लोकही म्हणायचे एवढ्या म्हणजे उत्कृष्ट नोट्स कशा काय. म्हणजे मी बनवतानाच खूप छान नोट्स बनवल्या होत्या आणि अशा नोट्स बनवल्या होत्या की एक 5 ते 6 तासात पूर्ण सिलेबस कव्हर होईल. म्हणजे एक्झामच्या आधी 3 दिवस फक्त तेवढंच वाचायचं, असं माझं आधीपासूनच प्लॅनिंग होतं. तेच मी टेस्ट सिरीजच्या वेळी अंमलात आणायचो. म्हणजे उद्या टेस्ट असेल तर आज एका दिवसात तेवढं वाचून, म्हणजे पूर्ण जेवढ्या नोट्स आहेत तेवढ्या वाचून नोट्स द्यायची. त्यामुळे स्वतःच्या नोट्स या पाहिजेतच. तुम्ही कितीही चांगल्या कुणाच्या दुसऱ्याच्या नोट्स असतील, भले ते एकदम हे असतील, पण एक स्वतःच्या नोट्सचा एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो. त्या तुमच्या हाताखालून गेल्यावर अजून तुम्हाला ते वाचताना पटकन कॅप्चर होतं आणि ते एक मेमरी, आपल्या एक मेमरीमध्ये ते एकदा बसली ती इमेज की ते हे होत नाही. आता माझ्या असे काही चार्ट होते की ते डायरेक्ट माझ्या अशा मेमरी म्हणजे आलं की असं डायरेक्टली डोळ्यासमोर यायचं. म्हणजे इतक्या वेळा त्या नोट्स माझ्या हाताखालून गेल्या होत्या. त्यामुळे स्वतःच्या नोट्स या पाहिजेतच. आता त्या कशा बनवायच्या हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय. काही जण शॉर्टमध्ये बनवतात, काही जण लॉंगमध्ये बनवतात. तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे तसं तुम्ही बनवू शकता, पण स्वतःच्या नोट्स मात्र नक्कीच पाहिजे. ओके, तुम्ही ATP सोबतच आणखी कुठल्या एक्झाम दिल्या होत्या का? सरळ सेवा असेल किंवा इतर काही एक्झाम असतील अशा? ATP एक्झाम व्हायच्या आधी दिल्या होत्या, पण त्या फेजमध्ये मी काहीच नाही दिलं. म्हणजे प्रिलिम्स निघाली तरी मी मेन्स नाही दिली, पण ATPच्या आधी मी 1 प्री 1 मेन्स आपली टेक्निकलची दिली होती. त्या दिल्या होत्या. बरं, ओके. आता आणखी एक महत्वाचा असा प्रश्न आहे की बऱ्याचशा एक्झामला इंटरव्ह्यूची पण एक फेज असते, जसे की MES असेल किंवा ATP असेल, तर ह्या इंटरव्ह्यू बद्दल मुलांना खूप भीती असते. तर ह्या इंटरव्ह्यू बद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही कशी तयारी केली होती किंवा मुलांनी जी भीती आहे या भीतीबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिल्यांदा तर आपले ATP आणि MESच्या इंटरव्ह्यू बद्दल घाबरण्याचं काही कारण नाहीये, कारण की आपल्याला आपण जो अभ्यास केलेला आहे थेअरीसाठी तोच 70 ते 80% तोच अभ्यास इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो. त्यामुळे खूप मुलांचं काय होतं, ते जनरल MPSCचं ऐकून
थोडे घाबरतात की त्याकडे असं आहे, तिकडे ते काही विचारलंय, हे विचारलंय. तर तसं न करता आपलं हे टेक्निकल पोस्ट असल्यामुळे आपला मोस्ट ऑफ द इंटरव्ह्यू हा टेक्निकल होतो. त्यामुळे त्याच्यामध्ये घाबरण्याचं काही नाही. जर आपण थेरी पास केलं म्हणजे बऱ्यापैकी आपला अभ्यास झालेलाच आहे. त्याच्यातच फक्त कसं आहे, आता इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला जे काही आहे तुम्हाला खूप माहिती असतं. तर समजा एक्झाम्पल द्यायचं तर रिजनल प्लॅन MRTPचा विचारला तर तुम्हाला खूप सारं माहिती आहे, पण तिथे बोलायला 1 मिनिटच आहे तुम्हाला. ते रिजनल प्लॅनबद्दल काय बोलावं हे तुमचं आधी क्लिअर पाहिजे. असे जे मेन आहेत RP, DP, TPS, MRTPचे, त्याबद्दल तुम्ही मित्रांसोबत डिस्कशन करून एक फॉर्मॅट बनवलं पाहिजे की मी असं विचारलं तर मी असं सांगणार, असं विचारलं तर असं सांगणार. हे त्यानंतर आरशासमोर राहून बोलण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याच्यामुळे आपले हावभाव कुठे काय होत आहेत किंवा आपण कितपत हे करतोय हे सगळं समजतं. त्यामुळे हा एक चांगला वे आहे. सगळ्यात मस्त वे आहे तो म्हणजे 3-4 मित्रांचा ग्रुप तयार करून एकमेकांचे इंटरव्ह्यू घेणे. तिथे आपण जेवढं फ्रीली बोलतो तेवढं आपण कुठेच बोलत नाही. त्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स येत जातो. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. तसेच मॉक इंटरव्ह्यू लावल्याने खूप फायदे होतात. आता मी इन्फिनिटीचा मॉक लावला होता, तर त्याचाही मला खूप फायदा झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला कुठले जे आल्यावर ग्रीटिंग कसं करावं, काय जाताना काय बोलावं, हे जे बेसिक मॅनर्स आहेत ते सांगितले जातात. आणि मग आपले हावभाव कसे असावेत, जर येत नसेल तर हंबल राहून नाही कसं म्हणता येईल हे कसं सांगता आलं पाहिजे. म्हणजे सर मला येत नाही असं रूढ सांगण्यापेक्षा सॉरी सर मी वाचून सांगतो किंवा मी बाहेर गेल्यावर वाचतो असं सांगितलं तर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल. आणि त्यानंतर इंटरव्ह्यूचे पॅनल असतात आपल्याला जर माहिती आहे. तर जर राज्यसेवेचे मुलांसोबत तुम्ही डिस्कशन केलं तर त्यांचा पॅनलचा अभ्यास झालेला असतो. म्हणजे निंबाळकर सरांचं पॅनल होतं, एक्झाम्पल मला होतं. तर मग ते कोणत्या टाईपचे प्रश्न विचारतात किंवा मग अजून दुसरं पॅनल असेल तर ते कसे विचारतात, तर त्यांच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की त्यांच्या विचारण्याची स्टाईल कशी आहे. त्याच्यानुसार आपण अभ्यास केला पाहिजे. आणि सुरुवातीला आपल्याला आपलं बेसिक शिक्षण कुठून झालं, जिल्हा याबद्दल थरो नॉलेज पाहिजे. नद्या कुठल्या असतील आपल्या जिल्ह्यातलं प्रसिद्ध ठिकाणं काय असतील, हे बेसिक आहे. हे बेसिक आणि टेक्निकल याच्यावरच टेक्निकलचा इंटरव्ह्यू होतो. ते आउट ऑफ द बॉक्स जाऊन हे वॉर का झालं, ते वॉर असं काही विचारत नाहीत. त्यामुळं मुलांनी विनाकारण घाबरायचं काही कारण नाही आहे. सुरुवातीचे प्रश्न टॅकल झाल्यानंतर ते सगळं व्यवस्थित आपल्याला टेक्निकल सिलेबस ओरिएंटेडच विचारतात. म्हणजे इंटरव्ह्यूच्या स्टेजला न घाबरता त्याचाही एक आपण जर स्ट्रॅटेजी ठरवली, त्याचा जसा आपण थिअरीचा अभ्यास करतो त्याचं आपलं काहीतरी प्लॅन्स असतात, त्याचं आपण काहीतरी स्ट्रॅटेजी ठरवलेली असते, तशीच इंटरव्ह्यूची तुम्ही जसं सांगितलं की आरशासमोर बघून आपण प्रॅक्टिस करणं असेल किंवा मित्रांसोबत ग्रुप डिस्कशन असेल किंवा मॉक इंटरव्ह्यू असेल, तर ह्या पद्धतीने तुम्ही इंटरव्ह्यूची सुद्धा योग्य तयारी करू शकता. आता लास्ट असा पॉइंट आहे की म्हणजे आता विद्यार्थी सध्या अभ्यास करत आहेत, बरीच वर्ष करत आहेत किंवा नवीन येत आहेत, अशा विद्यार्थी मित्रांना तुम्ही ह्या तुमच्या यशाचं असं काय रहस्य सांगाल की हे जर तुम्ही कन्सिडर केला तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त वाढतील? असे 3 गोष्टी किंवा तुम्हाला ज्या गोष्टी वाटतात अशा काय सांगाल? यशाचं रहस्य म्हणजे पहिलं आपली मेंटल स्टॅबिलिटी खूप महत्त्वाची. म्हणजे आपल्याला काय करायचं आपल्याला माहिती पाहिजे की मला हेच पाहिजे, मला हेच करायचं आहे. ते आपलं मेन पहिलं प्रायमरी फोकस तिकडं असलं पाहिजे. बऱ्याच वेळा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं काय होतं की पोस्ट तर हवी असते पण त्यांना सगळं करत करत पोस्ट हवी असते. तर असं पॉसिबल नाही आहे. पोस्ट मिळवून सगळं कराल तर ते पॉसिबल. म्हणजे प्रायमरी फोकस पोस्ट पाहिजे, मग तुम्ही बाकीचं करा. म्हणजे तुमचा पहिला जो काही अभ्यास आहे तो करा आणि मग बाकीचं करा. बाकीचं करून जेवढा राहिलेला वेळ तेवढा अभ्यास केला तर मग आपल्या जी पोस्ट पाहिजे आपल्याला ते नक्कीच कुठेतरी आपण कमी पडू. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी आणि प्रॅक्टिस हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जवळजवळ 1.5 वर्ष ATPचा अभ्यास करणं खूप हेवी होतं, कारण सिलेबस काय असं खूप जास्त काही नव्हता, लिमिटेड सिलेबस आहे ATP. त्यामुळे तोच 1.5 वर्ष करणं माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं, बाकी मुलांसाठी होतं. पण तुम्हाला ते कन्सिस्टंटली केलं पाहिजे. कितीही तुम्ही वेगवेगळ्या हे वापरा, डिस्कशन करा मुलांसोबत. जर सारखं बोर होत असेल वाचून तर डिस्कशन करू शकता. इतर मार्गाने ऑनलाईन लेक्चर बघू शकता. तुम्ही वे बदलू शकता, पण अभ्यास हा करायचाच आहे. त्यामुळे तिथून सुटका नाही आहे. आणि थर्ड म्हणजे हार्डवर्कला पर्याय नाही. कुणी कितीही म्हणत असेल मी असंच MPSC पास झालो, तसंच झालो, पण हे काय पॉसिबल नाही आहे. प्रत्येकाने आपापल्या लेवलवर कष्ट घेतलेले आहेत, ते घेतल्याशिवाय तर पोस्ट निघणार नाही. त्यामुळे हार्डवर्कला पर्याय नाही. त्यामुळे ह्या 3 गोष्टी मला वाटतं की या विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्या तर नक्कीच त्यांना जे काही ड्रीम पोस्ट असेल ती मिळेल.
ओके. तर आज सरांनी खूप उत्कृष्ट पद्धतीनं तुम्हाला विद्यार्थी मित्रांना एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. या पूर्ण ह्या मुलाखतीमधून आपल्याला असं लक्षात येतं की सगळ्यात पहिल्यांदा तुमची एक्झाम फिक्स असली पाहिजे. त्या एक्झामला किंवा त्या सिलेबसला तुम्ही स्टिक असलं पाहिजे. त्यासोबतच तुमचं प्लॅनिंग पूर्ण शेड्यूल जे आहे हे पूर्ण दिवसभराचं असेल, पूर्ण 3 ते 4 महिन्याचं असेल किंवा वर्षभराचं असेल, हे पूर्ण प्लॅनिंग तुमचं सेट असणं गरजेचं आहे आणि त्या प्लॅनिंग पद्धतीने तुम्ही काम करणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुमच्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या अशा आहेत की टेस्ट सिरीज असेल, रिव्हिजन असेल, नोट्स तयार करणे असेल आणि त्यासोबतच ह्या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 3 फॅक्टर जे सरांनी सांगितले की मेंटल स्टॅबिलिटी असेल, कन्सिस्टन्सी असेल आणि हार्डवर्क असेल. तर या सगळ्या गोष्टींना तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं आत्मसात केलं तर नक्की तुमचं जे आगामी काळात ह्या ज्या काही एक्झाम येणार आहेत, MPSCच्या असतील, त्यामध्ये ATP असेल किंवा MES असेल किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या सरळ सेवा असेल, नक्की तुम्हाला ह्या गोष्टी आत्मसात केल्यानंतर नक्की तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत हे खूप जास्त पर्सेंटेजचे असणार आहेत. तर सरांचं मी खूप खूप धन्यवाद करतो की आज आपल्या विनंतीला मान्यता देऊन त्यांनी इथं आज आलेत आणि विद्यार्थ्यांना असे खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. मी सुद्धा इन्फिनिटी अकॅडमीचे आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलण्याचा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि माझ्या या एक्सपिरियन्सचा नक्कीच मुलांना फायदा होईल अशी अपेक्षा करतो. ओके, थँक्यू. थँक्यू.